Now, today let us see the magnetic materials and their classification. Already we have seen the magnetic materials. Let us see the classification. Classified magnetic material into two main categories. One is called hard magnetic material, other is called soft magnetic material. Basically, this classification is based on the magnitude of cohesive force. आपण याच्यापूर्वी बघितलं की कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय आहे. द कोहेसिव्ह फोर्स रिक्वायर्ड टू रिमूव्ह द रेसिड्युअल मॅग्नेटिझम. बेस्ड ऑन द मॅग्निट्यूड ऑफ कोहेसिव्ह फोर्स the material can be classified as hard magnetic material and soft magnetic material. Now first let us see the hard magnetic material. Hard magnetic materials are really hard. म्हणजे खरंच ते हार्ड आहे, त्याला मॅग्नेटिक मटेरियल म्हणायचं. What it means? In the basis that it is very difficult to get magnetized. In simple language, असं मटेरियल की ज्याला मॅग्नेटाईज करणं फार डिफिकल्ट आहे, हार्ड आहे, अशा मटेरियलला म्हणायचं हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. सो हार्ड मॅग्नेटिक मटेरियल्स इज द मटेरियल विच इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅग्नेटाईज. क्लिअर? व्हॉट इज मीन बाय हार्ड? हार्ड म्हणजे व्हेरी डिफिकल्ट टू मॅग्नेटाईज करता येणार नाही असं मटेरियल. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅग्नेटाईज द मटेरियल. दॅट मटेरियल इज कॉल्ड हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. बट इफ इट गेट्स मॅग्नेटाईज, समजा त्याला मॅग्नेटाईज केलं, इट विल बी परमनंटली मॅग्नेटाईज. म्हणजे हार्ड मॅग्नेटिक मटेरियलला मॅग्नेटाईज करणं डिफिकल्ट आहे, बट एकदा का मॅग्नेटाईज केलं की दॅट बिकम परमनंटली मॅग्नेटाईज्ड. दॅट इज कन्वर्टेड इन टू परमनंट मॅग्नेट. इफ इट इज गेट मॅग्नेटाईज, इट विल बी परमनंटली मॅग्नेटाईज्ड, सिमिलर टू परमनंट मॅग्नेट. दॅट इज वाय it is also called as permanent magnetic material. त्यामुळे त्याला sometime called permanent magnetic material. They have cohesive force greater than 10,000 ampere per meter. म्हणजे हाय मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किती? 10,000 एम्पियर टर्न्स पर मीटर. हाय कोहेसिव्ह फोर्स अँड हॅव हाय रिटेंटिव्हिटी, हाय रेसिड्युअल मॅग्नेटिझम. म्हणजे ह्याचं कोहेसिव्ह फोर्ससुद्धा फार जास्त असेल आणि त्याचं रेसिड्युअल मॅग्नेटिझमसुद्धा जास्त असेल. हाय कोहेसिव्ह फोर्स, हाय रिटेंटिव्हिटी. वेन एक्सपोज ए हार्ड मॅग्नेटिक मटेरियल टू एन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड फॉर द फर्स्ट टाईम. जेव्हा हे हार्ड मॅग्नेटिक मटेरियल पहिल्यांदा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला एक्सपोज होतं, त्यामुळे काय होतं, आतले जो छोटे मॅग्नेट आहे, दॅट इज वी कॅन कॉल्ड एज मॅग्नेटिक डोमेन्स. द मॅग्नेटिक डोमेन्स ग्रोज. म्हणजे एका डायरेक्शनने ते ग्रो होतात. सर्व नॉर्थ पोल एका डायरेक्शनला, सर्व साऊथ पोल एका डायरेक्शनला. सो दीज मॅग्नेटिक डोमेन्स ग्रोज अँड रोटेट अँड अलाइन विथ द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड ॲट द सॅच्युरेशन ऑफ मॅग्नेटायझेशन. म्हणजे हे कुठपर्यंत अलाइन होतात? जोपर्यंत तुम्ही हे मटेरियल मॅग्नेटिक सॅच्युरेशन होत नाही तोपर्यंत. सो ऑल द मॅग्नेटिक डोमेन्स आर अलाइन्स इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन्स अँड दे रिमेन देअर इवन इफ यू रिमूव्ह द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. जरी आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढलं तरी जो आतले जे छोटे मॅग्नेट आहेत, मॅग्नेटिक डोमेन्स, दे रिमेन्स इन देअर फायनल अलाइन पोझिशन. After that, even the field is removed, the magnetization acquired in the material due to high residual magnetism and it becomes permanently magnetized. असं झाल्यानंतर जो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे ती आपण जरी काढली, रिमूव्ह जरी केली, ह्या मॅग्नेटिक फील्डला काय होतं, दे अक्वायर द मॅग्नेटायझेशन बिकॉज ऑफ द अलाइनमेंट ऑफ दिस टायनी मॅग्नेटिक डोमेन्स इन द अप्लाइड द फील्ड डायरेक्शन. आणि त्याच्यामुळं काय होतं, दे फॉर्म हाय रेसिड्युअल मॅग्नेटिझम. जरी ते एक्सटर्नल मॅग्नेटिक काढलं तरीसुद्धा त्याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होती. दॅट इज कॉल्ड रेसिड्युअल मॅग्नेटिझम अँड दॅट मटेरियल्स बिकम परमनंटली मॅग्नेटाइज्ड. नाउ लेट अस सी द हिस्टरेसिस लूप फॉर हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. सो यू कॅन सी इन द फिगर द BH curve or the hysteresis loop of the hard magnetic materials will be always having large area.
म्हणजे आपण बघितल्यावर का म्हणायचं ह्या हिस्टेरेसिस लूपकडं की ही कोणासाठी आहे, हे हार्ड मॅग्नेटिक मटेरियलचं आहे का सॉफ्ट मटेरियलसाठी आहे. हार्डसाठी कसं ओळखणार, इट इज हॅविंग अ लार्ज एरिया अंडर हिस्टेरेसिस लूप ॲज शोन इन फिगर. जर फिगर बघितलं असेल तुम्हाला, ह्याचा तो हिस्टेरेसिस कर्व आहे, इट ॲक्वायर्ड द लार्ज एरिया, हॅविंग लार्ज एरिया बिकॉज ऑफ लार्ज कोहेसिव्ह फोर्स अँड हाय रेसिड्युअल मॅग्नेटिझम. हा जो हिस्टेरेसिस लूप आहे तो कशासाठी आहे, हार्ड मॅग्नेटिक मटेरियलसाठी आहे. याच्यामध्ये काय आहे, वी कॅन सी हिअर 0 to R is a residual magnetism. Positive residual magnetism, negative residual magnetism, that is 0 and S. Similarly, we can see the large cohesive force. The positive cohesive force is OC and negative is OD. But this hysteresis loop having large area as well as having large residual magnetism and large cohesive force. Now let us see the properties hard magnetic material. पहिल्यांदा काय, हाय रिटेंटिव्हिटी, दॅट इज हाय रेसिड्युअल मॅग्नेटिझम अँड हाय कोहेसिव्हिटी. Value of energy product BH will be large if we take the product of flux density and applied magnetizing field, ह्या दोघांचा प्रोडक्ट लार्ज असेल. The shape of BH curve loop is nearly rectangle. We can see here shape is nearly rectangle of the हिस्टेरेसिस लूप. हा हिस्टेरेसिस लूप एरिया, ह्याचा जो हिस्टेरेसिस लूपचा एरिया आहे तो जास्त असेल. स्मॉल इनिशियल परमियाबिलिटी, ह्याची जो इनिशियल परमियाबिलिटी असेल, जो स्टार्टिंगची परमियाबिलिटी असेल, जेव्हा तुम्ही BH कर प्लॉट करता, इट इज अ रेशो, परमियाबिलिटीज रेशो ऑफ B/H, ती कमी असेल. सो दीज आर द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. ना ॲप्लिकेशन ऑफ हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. Now we can see they are classified. पहिल्यामध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज, मोटर इंडस्ट्रीमध्ये मोटर ड्राईव्स फॉर द फॅन्स, वायपर्स, हे सगळे मोटर्स आहेत. फॅनसाठी लागणारी मोटर, वायपरसाठी लागणारी मोटर, मोटरमध्ये इंजेक्शन पंप असतात त्याचे लागणारे मोटर, स्टार्टर ऑफ मोटर्स, ह्या सगळ्या मोटर्स जो यूज केलेला असेल त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट असेल, दॅट इज हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. सिमिलरली टेलिकम्युनिकेशन, जो कम्युनिकेशन लाईन्स आहेत, मायक्रोफोन्स असेल, लाऊडस्पीकर असेल, टेलिफोन रिंगर असेल, याच्यामध्ये सुद्धा रिक्वायर द परमनंट मॅग्नेट, दॅट इज ऑफ हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. द डेटा प्रोसेसिंग, प्रिंटर असेल, कम्प्युटरमधील स्टेपिंग मोटर असेल, द डिस्क ड्राईव्ह असेल किंवा ॲक्च्युएटर असेल, त्याच्यामध्ये सुद्धा रिक्वायर द हार्ड मॅग्नेटिक मटेरियल्स. द कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स लाईक होम कम्प्युटर, त्याच्यामध्ये जेवढा रोटेटिंग पार्ट आहे त्याला मोटर असतात, त्या मोटरला रिक्वायर permanent magnet, hence hard magnetic materials. Similarly, in case of clock, DC motors, for different application, here it is shown for the shower. So जिथे motor असेल, it require the permanent magnet, and wherever permanent magnet is required, we require hard materials. Similarly, electronic instrumentation, energy meter disc, the sensor, etc. Industrial, for lifting apparatus, एखादं मेटल लिफ्ट करायचं असेल, सो लिफ्टिंग ॲपॅरेटस. रोबोटिक्स, त्याच्यामध्ये सुद्धा मोटर असतात. डिफरंट मीटर्स, त्याच्यामध्ये सुद्धा मोटर असतात. रिक्वायर दी हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. एरोस्पेस, ॲटो कंपास, कपलिंग्स, डिफरंट इन्स्ट्रुमेंटेशन, डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यामध्ये सुद्धा हार्ड मॅग्नेटिक मटेरियल असेल. बायोसर्जिकल, दॅट इज MRI असेल किंवा स्कॅनर असेल, बॉडी स्कॅनर असेल, त्याच्यामध्ये सुद्धा रिक्वायर द परमनंट मॅग्नेट, and hence hard magnetic materials. Now second category of the magnetic material is the soft magnetic material that can be magnetized and demagnetized easily. We have seen earlier hard magnetic material. Hard magnetic material very difficult to magnetize and of course demagnetize. म्हणजे त्याला मॅग्नेटाईज लवकर करता येत नाही आणि डिमॅग्नेटाईज करणं त्यापेक्षा मुश्किल. व्हॉट इज सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल? ज्या मटेरियलला इझिली मॅग्नेटाईज करता येतं आणि ऑफकोर्स इझिली डिमॅग्नेटाईज करता येतं त्याला म्हणायचं सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. अँड ओनली स्मॉल एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द सेम. आणि ह्याला जो मॅग्नेटाईज करणं आणि डिमॅग्नेटाईज करण्यासाठी एनर्जी फार कमी प्रमाणात लागते. इन केस ऑफ हार्ड मॅग्नेटिक मटेरियल्स रिक्वायर लार्ज एनर्जी टू मॅग्नेटाईज ॲज वेल ॲज डिमॅग्नेटाईज.
These materials have very small cohesive force which is less than 1000 ampere per meter. आपण बघितलं हार्ड मॅग्नेटिक मटेरियलला किती लागतं, नियरली 10,000 ampere per meter. आणि in case of soft magnetic material it is less than 1000 ampere per meter, 10 times less than the hard magnetic materials. They are mainly used to increase the flux through it. म्हणजे सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल कुठं यूज करायचं, जिथं आपल्याला त्या मटेरियलमधला फ्लक्स वाढवायचा असेल. मेनली यूज टू इन्क्रीज द फ्लक्स थ्रू दॅट मटेरियल or and to make the path for the flux created by electric current. जसं आपण कंडक्टर यूज करतो टू पास द करंट थ्रू इट विच हॅव द लेस अपोजिशन. म्हणजे कंडक्टर का यूज करायचं, because it has less resistance to the flow of current. Similarly, in case of magnetic circuit, to have less opposition to the creation of flux, the passing of flux through that material. म्हणजे कमीत कमी रेजिस्टन्स असला पाहिजे सो दॅट वी कॅन पास द फ्लक्स थ्रू दॅट मटेरियल. म्हणजे असा पाथ तयार करायचा ज्याच्यामध्ये मिनिमम अपोजिशन असेल टू पासिंग द फ्लक्स थ्रू दॅट मटेरियल. म्हणजे असं जेव्हा रिक्वायरमेंट असेल ॲट दॅट टाईम वी कॅन यूज द सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. Now, hysteresis loop for the soft magnetic material. The loop area is very small as compared to the loop area of hard magnetic material. We can compare the two hysteresis loop. आपण वरचं बघितलं आणि नंतर बघता. ह्याच्यामध्ये loop area is very small as compared with the area of hard magnetic material. So, hysteresis loss is minimum. Hard magnetic material मध्ये फार जास्त hysteresis loss असेल because area is large, but in case of soft magnetic material the area फार कमी आहे and therefore loss also minimum. Hysteresis loss also minimum. We can also see त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एकदम कमी कोहिसिव्ह फोर्स लागतं आणि देर इज लेस कोहिसिव्ह फोर्स, कमी रेसिड्युअल मॅग्नेटिझम and less cohesive force. In case of hard magnetic metal, large cohesive force and large residual magnetism. That is the difference between the curve of hysteresis loop or area of hysteresis loop. Now let us see the properties of soft magnetic material. Very high permeability. In case of hard magnetic material, less initial permeability. स्टार्टिंग जो परमिबिलिटी जो फार कमी असेल ह्याच्यामध्ये काय व्हेरी हाय परमिबिलिटी. म्हणजे काय, द बी एच कर्व इज व्हेरी स्टिफ ॲज कम्पेअर्ड द बी एच कर्व ऑफ हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. इन केस ऑफ हार्ड मॅग्नेटिक मटेरियल बी एच कर्व स्लाइटली स्लँटिंग आणि ह्याच्यामध्ये स्टिफ असेल. नेक्स्ट लो कोहेसिव्ह फोर्स. ह्याच्यामध्ये हार्ड मॅग्नेटिक मटेरियलमध्ये हाय कोहेसिव्ह फोर्स. इन केस ऑफ सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल लो कोहेसिव्ह फोर्स. स्मॉल हिस्टेरेसिस लॉस ड्यू टू स्मॉलर एरिया ऑफ हिस्टेरेसिस. ह्याच्यामध्ये बघितलं आपण सॉफ्टमध्ये एरिया फार स्मॉल आहे तर लॉसेससुद्धा कमी. इन केस ऑफ हार्ड मॅग्नेटिक मटेरियल एरिया जास्त आहे, लॉसेस जास्त. स्मॉल रिमेनंट इंडक्शन म्हणजे रेसिड्युअल मॅग्नेटिझम. ह्याच्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझमसुद्धा फार कमी. हाय सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन्स. ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक सॅच्युरेशन फार हाय असतं. म्हणजे भरपूर वी हॅव टू अप्लाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तरच तो सॅच्युरेशन होतो, अदरवाईज सॅच्युरेशन होत नाही. नाव डिफरंट सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स आर प्युअर आयन. आपण पूर्वी बघितलेलं आहे. द प्युअर आयन कंटेन्स व्हेरी मायन्यूट कार्बन कंटेंट. प्युअर आयन कुणाला म्हणतात ज्याच्यामध्ये कार्बन फार कमी आहे, लेस दॅन 0.1%. दिस मटेरियल कॅन बी रिफाईन टू गेट द हाय परमिबिलिटी. मटेरियल असं रिफाईन करता येईल की सो दॅट वी गेट द हाय परमिबिलिटी, लेस कोहिसिव्ह फोर्स विथ द हेल्प ऑफ सुटेबल टेक्निक्स टू मेक इट सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. कोहिसिव्ह फोर्स कमी असेल आणि हाय परमिबिलिटी जास्त असेल इन केस ऑफ प्युअर आयन. बट इट प्रोड्युसेस एडी करंट लॉसेस. द प्युअर आयनचा मेन ड्रॉबॅक काय, इट विल हॅव द हाय एडी करंट लॉसेस when subjected to very high flux density. जेव्हा हे मटेरियल आपण हाय फ्लक्स डेन्सिटीमध्ये ठेवतो त्याच्यामध्ये जास्त एडी करंट लॉसेस होतात. ड्यू टू लो रेजिस्टिव्हिटी. आयनची रेजिस्टिव्हिटी इज व्हेरी लो अँड देअरफॉर देर इज हाय एडी करंट अँड एडी करंट लॉसेस. सो इट इज यूज्ड इन लो फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स सच ॲज
components for electrical instruments, and core in the electromagnetic. Generally, in case of AC, the frequency is less than 50 Hz. So at that time, we can use the pure ion for these applications, like the different components of electrical instruments as well as the core in electromagnets. दुसरं मटेरियल आहे सिलिकॉन आयन अलॉईज. दिस मटेरियल इज द मोस्ट कॉमनली यूज सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. हे सगळ्यात कॉमन आहे. द ॲडिशन ऑफ सिलिकॉन विल मेक इन्क्रीज इन परमिएबिलिटी. आपला जो नॉर्मल आयन आहे, प्युअर आयन, त्याच्यामध्ये वी हॅव टू ॲड द सिलिकॉन. त्याच्यामुळे काय होतं, ॲडिशन ऑफ सिलिकॉन विल मेक इट इज अ मोर सॉफ्ट. दॅट इन्क्रीज द परमिएबिलिटी जास्त वाढते. Eddy current losses reduced because resistivity of the material increases. Pure iron is a conducting material, but the silicon ion is having a large resistivity and therefore a less eddy current and less eddy current losses. They are used in electrical rotating machines, different electrical rotating machines, electromagnets, electrical machines and transformers. Transformer, electrical machines, electromagnet मध्ये these materials are used. Next आहे nickel iron alloys. It is used in communication equipment such as audio transformer. जो ऑडिओ ट्रान्सफॉर्मर असतात इलेक्ट्रॉनिक्समध्ये, त्यासाठी यूज केलं जातं. रेकॉर्डिंग हेड्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट्स, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डर्स किंवा डिफरंट टाईपचे मॅग्नेटिक रेकॉर्डर्स वेअर देर इज अ हेड, दॅट हेड इज मेड फ्रॉम दिस मटेरियल. अँड मॅग्नेटिक मॉड्युलेटर काय असतात तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स शिकाल. सो देर इज वन टाईप इज मॅग्नेटिक मॉड्युलेटर. बिकॉज ऑफ हाय इनिशियल परमिएबिलिटी इन वीक फील्ड्स. मेन काय इट इज हॅविंग हाय इनिशियल परमिएबिलिटी. आणि इवन इन केस ऑफ वीक फील्ड, जरी एक्सटर्नल फील्ड वीक असेल तरीसुद्धा इट इज हॅविंग हाय परमिएबिलिटी. दे ऑल्सो पजेसेस लो हिस्ट्रेसिस अँड एडी करंट लॉसेस. ह्याच्यामध्ये हिस्ट्रेसिस लॉस सुद्धा कमी, एडी करंट लॉस सुद्धा कमी. हिस्ट्रेसिस लॉस कमी का, बिकॉज एरिया इज लेस. एडी करंट लॉस का, बिकॉज रेजिस्टिव्ह ऑफ द मटेरियल इज व्हेरी हाय. अनदर मटेरियल इज ग्रेन ओरिएंटेड सिलिकॉन steel sheets. This is basically the grain oriented are used to make the transformer core. ट्रान्सफॉर्मरचे कोर जो असतात ते जनरली ह्या ग्रेन ओरिएंटेड सिलिकॉन स्टीलपासून तयार करतात. म्यू मेटल, दिस इज अनदर एक्झाम्पल यूज्ड इन मिनिएचर ट्रान्सफॉर्मर सर्किट ॲप्लिकेशन. जे छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर असतात जो इलेक्ट्रॉनिकच्या सर्किटमध्ये लागतात ते म्यू मेटलपासून तयार करतात. अनदर इज सेरामिक मॅग्नेट्स यूज फॉर मेकिंग मेमरी डिव्हायसेस फॉर मायक्रोवेव्ह डिव्हायसेस अँड कम्प्युटर्स. जिथं आपल्याला मेमरी डिव्हायसेस लागतात जो स्टोर्स 0 and 1, where ceramic magnets are used. Application of soft magnetic materials, the DC application, AC application. The DC application used in the field of magnetic shielding. मीटरमध्ये झालं असेल व्हॉट इज मॅग्नेटिक शिल्डिंग जिथं असेल ॲट दॅट टाइम वी कॅन सॉफ्ट मटेरियल्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पोल पीसेस, जो इलेक्ट्रोमॅग्नेट असतात किंवा जिथं जिथं आपल्याला मॅग्नेटिक कॉईल असतात आणि त्याला पोल पीसेस असतात, दे आर ऑफ सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. टू ॲक्टिवेट द सोलेनॉइड स्विच, जो सोलेनॉइड स्विच असेल त्याच्यामध्ये जो कोर असेल दॅट इज ऑल्सो सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. सॉफ्ट मटेरियल यूज टू मेक ए पाथ फॉर द फ्लक्स. जिथं जिथं आपल्याला फ्लक्स पास करायचा असेल त्याला जो पाथ असेल, त्याला वे असेल, दॅट इज ऑफ सॉफ्ट मटेरियल. ऑफ परमनंट मॅग्नेट, परमनंट मॅग्नेटमध्ये जो पाथ फॉर द फ्लक्स असेल वेअर सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स आर यूज. AC ॲप्लिकेशन्स यूज्ड इन पॉवर सप्लाय ट्रान्सफॉर्मर्स. ट्रान्सफॉर्मर जो कोर असेल. DC टू DC कन्व्हर्टरमध्ये. इलेक्ट्रिक मोटर्स फॉर मेकिंग path for the flux in permanent magnet motors. Again, it is similar to that one, but here we are considering the variable flux, and in DC we are considering a constant flux. So in case of AC circuit there is alternating flux, and in case of DC application there is a constant flux.